हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम्ही तो हो इन हार्ट, भाग 25, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अनोखी आणि अर्जुनच्या नात्यामध्ये खूप काही उतर चढाव येत आहेत. बघूया आता या भागात काय घडतंय ते. थोड्याच वेळात गाडी येताच कोणालाही न कळवता गाडीत बसून ती निघून गेली. तिला जाताना मात्र एका स्टाफने बघितलं होतं. इकडे अर्जुन शांतपणे आपलं काम संपवून बाहेर यायला निघाला. त्याच वेळी त्याचा फोन वाजला. फोनवरचं नाव बघून अर्जुनने लगेच फोन रिसीव्ह केला. आता पुढे. हॅलो, हाऊ आर यू स्वीटी? ओ दॅट्स ग्रेट, आय एम वेटिंग फॉर यू, अर्जुन फोनवर म्हणाला आणि फोन कट केला. त्याने फोन कट केला तर समोर अर्णव त्याच्याकडे साशंक नजरेने बघत उभा होता. व्हॉट, असा काय बघत आहेस? अर्जुनने विचारलं. कोण स्वीटी? अर्णवने आपली एक भुवई उंचावत विचारलं. कळेल थोड्याच दिवसात, अर्जुन म्हणाला. ब्रो, दिस इज नॉट फेअर, अर्णव तो वाकडं करत म्हणाला. वेअर इज जयंत? त्याची सुट्टी संपली नाही का अजून? त्याला फोन लाव आणि विचार कधीपर्यंत येणार आहे, अर्जुन विषय बदलत म्हणाला. ओके, अर्णवने एक मोठा सुस्कारा सोडला आणि जयंतला फोन लावला. जयंतशी थोडं बोलून अर्णवने फोन ठेवून दिला. त्याची आई आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, अजून 4-5 दिवस तरी लागतील म्हणाला. अर्णवने जयंतबद्दल माहिती दिली. त्याचवेळी परत अर्जुनचा फोन वाजला. यावेळी फोन कृष्णराव यांचा होता. अर्जुन, काही झालं आहे का तिथे? मृणाल परत का निघून आली? कृष्णराव यांनी अर्जुनला विचारलं. काय, मृणाल घरी परत गेली? पण तिने जाताना मला काहीच सांगितलं नाही, अर्जुन म्हणाला. अर्जुन, मला वाटलं तुला माहीत असेल, तू लक्ष द्यायला हवं, कृष्णराव म्हणाले आणि अर्जुनच्या रागाचा पारा चढला. आजोबा, मला इथे प्रोजेक्टचं खूप काम आहे, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही. एकतर तिला इथे येण्याची काहीच गरज नव्हती. मला कळतच नाही की ती आपली कंपनी सोडून आपल्याकडे का येते. मला अजिबात आवडत नाही आजोबा. आणि अजून एक, यापुढे मला न कळवता तुम्ही तिला माझ्या कुठल्याही कामाच्या ठिकाणी घेऊन येऊ नका, अर्जुन थोडा चिडतच आजोबांना म्हणाला आणि फोन कट करून टाकला. काय झालं भाई, एवढा का चिडलायस? आणि मृणालचं काय, ती कुठे गेली, अर्णवने विचारलं. आजोबांचा फोन होता. मृणाल परत घरी गेली म्हणे. जाताना तिने मला सांगितलंही नाही, पण आजोबांना फोन केला. डिस्कस्टिंग, अर्जुन वैतागात म्हणाला. जाऊ दे, गेली ना ती. असं पण तिचं इथे काहीच काम नव्हतं, अर्णव म्हणाला. अर्णव, त्या मुलीला, काय तिचं नाव? हा, अनोखी, तिला बोलवणार, अर्जुन थोड्या रागातच म्हणाला. जाऊ दे ना भाई, गेली ना आता ती. आता अनोखीला ओरडा पडणार म्हणून अर्णव म्हणाला. अर्णव, मी तिला बोलवायला सांगितलं आहे, लवकर बोलव, अर्जुन रागाने म्हणाला. अर्णवने तिथल्याच एका स्टाफला अनोखीला बोलवून आणायला सांगितलं. काही मिनिटातच अनोखी अर्जुन समोर येऊन उभी राहिली. या मिस अनोखी, मी ऐकलं आहे तुम्ही स्वतःला इथला बॉस समजता, अर्जुन कुत्सितपणे म्हणाला. नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला सर, स्पष्टच बोला. अनोखीला कळून चुकलं होतं की मृणालने अर्जुनला तिचं नाव सांगितलं असणार. एखादा माणूस तुमच्याकडे कॉफी मागत असेल तर ती त्याची सेवा होते का? तो माणूस बाहेरचा होतो का? त्याने तुमच्याकडे कॉफी मागणं गुन्हा आहे का, अर्जुनने अनोखीला विचारलं. नाही सर, तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. एखाद्या माणसाला कॉफीची गरज आहे असं समजून त्याच्याकडे माणुसकीच्या नात्याने कॉफी घेऊन जाणं हा गुन्हा आहे. त्यावर इडियट बोलून घेणं आणि आमच्या कॉफीला थर्ड क्लास बोलल्यावर आम्ही गप्पत बसणं हा गुन्हा आहे, अनोखी चिडत म्हणाली. काय बोलतेस तू, काहीच कळत नाही मला, अर्जुन म्हणाला. कसं कळणार? होणाऱ्या बायकोने सांगितलं तर तेच खरं वाटणार सर. आमच्यासारख्या गरीब स्टाफचं थोडं खरं वाटणार, अनोखी म्हणाली.
हो शट अप. तोंडाला येईल ते बडबड करू नकोस. तू तुझ्या बॉसशी बोलते याचा भान ठेव. मी तुझ्यावर काहीच ऍक्शन घेत नाही याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलत राहशील. अर्जुन अनोखीवर चांगलाच वैतागला होता. सॉरी सर, अनोखी मान खाली घालत म्हणाली. हे होणारी बायको आणि काय आहे, तुझ्या मनाला येईल ते बोलशील का? अर्जुन म्हणाला. सॉरी सर, पण त्या मॅडमच तशा म्हणाल्या. अनोखी म्हणाली. त्या 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 मॅडम तशा म्हणाला याचा अर्थ तूही म्हणशील? तुला कोणताच हक्क नाही माझ्याशी असं बोलण्याचा. यापुढे लक्षात ठेव. अर्जुन रागाने म्हणाला आणि तिथून निघून गेला. हे नेहमी माझ्यावरच का राग करत असतात? मी ते काहीच केलं नाही. अनोखी एकदम इनोसंट चेहरा करत अर्णवकडे बघत म्हणाली. अनोखी, तू काहीच केलं नाही हे मला तरी पटण्यासारखं नाही. एवढं तर मी तुला ओळखतोच. हा तुझा इनोसंट चेहरा बाजूला ठेव आणि आता पटकन काय झालं ते सांग. अर्णव अनोखीकडे बघत हसत म्हणाला. अर्णवच्या बोलण्यावर अनोखी हसली आणि काय झालं, मृणाल काय काय म्हणाली ते सगळं अर्णवला सांगितलं. ठीक आहे, तू जा आता. मी बोलतो भाईशी. आणि तो तुझा बॉस आहे विसरू नको. त्याचा राग अजून तुला माहित नाही. कधीतरी रागात तुला जॉबवरून काढून टाकलं तर तू काय करणार आहेस? अर्णव अनोखीला समजावत म्हणाला. मग काय करू तूच सांग. ते सारखे माझ्यावर रागवत असतात. मी काय वाकडं केलं त्यांचं? अनोखी एवढंच तोंड करत म्हणाली. बरं ठीक आहे, जा आणि आता आराम कर. उद्या परत खूप काम आहेच. अर्णव म्हणाला आणि तोही आपल्या रूममध्ये निघून गेला. इकडे अर्जुन रागातच रूममध्ये आला होता. खरं तर त्याचा राग अनोखीवर नव्हताच. मृणालने जो त्याच्या स्टाफ समोर होणाऱ्या बायकोचा ढिंडोरा पिटला होता त्याचा होता. काहीही ठरलं नसताना मृणालने असं बोलणं त्याला आवडलं नव्हतं. हे सगळं तिला असलेल्या आजोबांच्या पाठिंब्यामुळे होतंय असंच त्याला वाटत होतं. अर्णवने सांगितल्याप्रमाणे आजोबांनी मृणाल आणि आजीने नंदिनीच्या त्याच्यासाठी मुली पसंत केल्या होत्या. पण मुळात अर्जुनला लग्नच करायचं नव्हतं. त्यामुळे यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं होतं. तसा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्याच्याकडे वेळ होताच. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. सर्वजण फ्रेश होऊन परत आपापल्या कामाला लागले. आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करून सगळ्यांना आपापल्या घरी जायचं होतं. रचना आणि अनोखीही आपल्या कामाच्या ठिकाणी आल्या. अर्जुन त्याच्या आधीच तिथे पोचला होता. त्याने अनोखीकडे रागाने एक नजर टाकली. मला आज संध्याकाळपर्यंत प्रोजेक्टचं सगळं कोटेशन आणि त्याच्या फाईल्स माझ्या टेबलवर पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना इथून घरी जाता येईल. खास करून अकाउंट आणि सेल्स डिपार्टमेंटसाठी हे आहे. अर्जुन म्हणाला आणि तिथून पुढे साईटवर निघून गेला. आज घरी जायला मिळणार म्हणून अनोखी आणि रचनाने एकदम मन लावून आपलं काम पूर्ण केलं होतं. कारण रचनाला तिच्या बाबांची काळजी वाटत होती. अकाउंट डिपार्टमेंटमधील 4 जणांनी आपलं काम पूर्ण केलं आणि आपापली फाईल नेऊन अर्जुनच्या केबिनमध्ये ठेवली. अनोखी आणि रचनाही अर्जुनच्या केबिनमध्ये गेल्या. सर, या फाईल्स. आता आम्ही घरी जाऊ शकतो का? रचनाने विचारलं. बाकीच्या स्टाफचं काम झालं की बसमधून तुम्हाला ऑफिसपर्यंत सोडण्यात येईल. तिथून तुम्ही घरी जाऊ शकता. अर्जुन म्हणाला. 2 दिवस उन्हात उभं राहून सारखंच काम करून त्याचं डोकं भयंकर दुखत होतं. ओके सर, रचना म्हणाली आणि दोघी बाहेर आल्या. खडूसला काय झालंय? एवढा शांतपणे उत्तर दिलं. सकाळी तर एकदम रागात होते. अनोखी म्हणाली. अनु, तुला प्रॉब्लेम तरी काय आहे सांग. ते ओरडले तरी तुला त्रास होतो. आता शांत आहे तरी त्रास आहे. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा? रचना थोडी चिडत म्हणाली. मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मला काय करायचंय? कसंही राहू देत. अनोखी नाक मोडत म्हणाली. ठीक आहे, चल आता, नाहीतर बस आपल्याला इथेच सोडून निघून जाईल. रचना पुढे चालत म्हणाली. तिच्या मागून अनोखी तोंड वाकडं करत निघाली. सर्व स्टाफ निघून गेल्यानंतर अर्जुन आणि अर्णवही घरी जायला निघाले. अर्जुन गाडीमध्ये शांतच होता. डोळे बंद करून तो सीटवर मागे डोकं टेकून बसला होता. अर्णवची नेहमीप्रमाणेच नॉनस्टॉप बडबड चालू होती. प्रवास 2 तासाचा होता. अर्जुनला आता थंडी वाजू लागली होती. अर्णव एसी बंद करायला सांग. अर्जुन डोळे मिटूनच म्हणाला. का भाई, तुला बरं वाटत नाही का? थंडी वाजते का? अर्णवने अर्जुनच्या कपाळावर हात ठेवत विचारलं. अर्जुनचं अंग चांगलंच तापलं होतं. भाई, तुला तर खूपच फिवर आहे.
आधी आपण डॉक्टरकडे जाऊ, मग घरी जाऊ, अर्णव काळजीने म्हणाला. नको, अर्णव आराम केला की बरं वाटेल, सरळ घरीच जाऊया, अर्जुन म्हणाला. काही वेळातच गाडी रुक्मिणी पॅलेस जवळ थांबली. अर्णवने पटकन उतरून अर्जुनच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि त्याला आत घेऊन आला. खरं तर कामाच्या नादात अर्जुनने आपल्या खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष केलं होतं, त्यामुळे त्याला थोडा अशक्तपणाही आला होता. अर्णवने अर्जुनला असं आतमध्ये घेऊन येताना बघून घरातील सगळेच लोक घाबरले. अर्णव, अरे काय झालं, चेहरा का उतरला आहे याचा असा, रुक्मिणीबाईंनी काळजीने विचारलं. आजी, त्याला ताप आला आहे, मी त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि डॉक्टरांना फोन करतो, अर्णव म्हणाला. मी करतो फोन, तू जा त्याला घेऊन, तिथे उभे असलेले सूर्यकांत काळजीने म्हणाले. अर्णव अर्जुनला घेऊन त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याला बेडवर नीट झोपवलं. अर्जुनचं डोकं भयंकर दुखत होतं, तापाची ग्लानी होती, त्यामुळे त्याला आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे कळतच नव्हतं. सूर्यकांत यांनी डॉक्टरांना फोन केला आणि लगबगीने आपल्या रूममध्ये गेले. तिथे शारदा आपलं काहीतरी काम करत बसली होती. शारदा, अगं अर्जुनला ताप आला आहे, मी डॉक्टरना फोन केला आहे, तोपर्यंत तू थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव त्याच्या डोक्यावर, थोडा फरक पडेल, सूर्यकांत शारदाला म्हणाले. सूर्यकांत यांचं बोलणं ऐकून शारदा घाबरलीच. अरे देवा, ताप कसा का आला माझ्या पोराला, किती काम करतो, जराही आराम करत नाही, दिवस रात्र नुसतं काम काम काम. ताप येणार नाही तर काय होणार, शारदा बडबड करतच किचनमध्ये गेली. शारदाने पटकन थंड पाण्याच्या पट्ट्या तयार केल्या आणि अर्जुनच्या रूममध्ये जायला निघाली. त्याच वेळी रुक्मिणीबाई तिचा रस्ता अडवून उभ्या राहिल्या. शारदा, ते भांड नंदिनीच्या हातात दे, ती ठेवेल त्याच्या डोक्यावर पट्ट्या, रुक्मिणीबाई म्हणाल्या. पण आई, तिला नाही जमणार करायला, मी ठेवते ना, शारदा पटकन म्हणाली. तिला अर्जुनची काळजी लागली होती आणि आता तिला वाटत होतं की तिच्या मुलाला तिची गरज आहे. का नाही जमणार, जमेल तिला. आणि तुला काय वाटलं, तुला बघून तो तुझ्या हाताने स्वतःच्या डोक्यावर पट्टा ठेवून घेईल, ते तिला भांड, रुक्मिणीबाई थोड्या कडक आवाजात म्हणाल्या. बिचारी शारदा, तिने आपल्या हातातील थंड पाण्याचं भांड नंदीच्या हातात दिलं आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली. शारदाकडे बघून नंदिनीलाही वाईट वाटलं, पण रुक्मिणीबाई ऐकणार नाही हे तिला माहीत होतं. तू बघत काय उभी आहेस, जा आणि त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेव, रुक्मिणीबाई नंदिनीला म्हणाल्या. नंदिनी बिचारी नाईलाजाने अर्जुनच्या रूमकडे चालती झाली. शारदा आपल्या रूम मध्ये आली. तिला खूपच रडू कोसळत होतं. त्याचवेळी सूर्यकांत ही तिच्या मागून आले. मला माझ्या मुलाच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा आहे, त्याला आपल्या हाताने खाऊ घालायचा आहे. कधी होईल ही इच्छा माझी पुरी, का नाही जाऊ दिलं मला आता त्यांच्याकडे, त्याला गरज होती माझी, एक आई म्हणून माझं हृदय ती तुटते हो त्याच्यासाठी, शारदा रडत म्हणाली. शारदा, शांत हो, आईचं बरोबर आहे, त्याने जर तुझ्या हातून पट्ट्या ठेवायला नकार दिला असता तर तुला यापेक्षा जास्त वाईट वाटलं असतं ना. आणि तू काळजी करू नको, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सूर्यकांत शारदाला समजावत म्हणाले. नंदिनी बिचारी घाबरतच अर्जुनच्या रूम मध्ये आली. तिथे अर्णवला बघून तिच्या जीवात थोडा जीव आला. नाहीतर अर्जुन एकटा असताना त्याच्या जवळ जाणं तिच्यासाठी वाघाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. कथेचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा भाग आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.